कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध घोट्याला आम्हाला वावरात जाणं होतं। मग पहिले तर गावातल्या दुकानात येऊन दूध घोट्याचं सामान घेऊन घेतलं। नगदी पैसे दिले हो मामा, ठेवसा नाही तर लिहून। दूध घोट्यासाठी कळईन सराटा घेतला, काढली आपली स्प्लेंडर आणि निघलो वावराकडे। दूध घोट्याचा पिल्यान मित्राच्या वाळक्यात होता। येताबरोबर पोरेने इकडे इटाईची चूल मांडली आणि हागडी इकडे कॅल्शियमच्या गोळ्या बारीक करून राहिला, दुधात टाकतो म्हणे। दिवसभर सोयाबीन सोंगा लागते, याच्याशिवाय उपाय नाही म्हणे। एक एक करत गावातले पोरं जमा झाले। अरे यायले आवरा रे, कोणी यायचे भांडणं झमकले। अरे जाऊ द्या रे वा, म्हटलं आवरतं घ्या। कशी तरी चूल पेटवली, पहिले तर त्यावर अंग शेकून घेतले। मुहूर्ताचा टाइम झाला, कळई ठेवली, 10 लिटरच्या 2 दुधाच्या कॅना चोल्या। पोरेच्या घरचंच दूध आहे, मग काय पाहिजे पडते। इकडे काजू बदाम बारीक करणं लावले। मोजेलाय बाबू ते खाल्ले कधी तर विचार कर। पहिले साखरेचं कट्टर रिचवलं, पुरं सामान त्यात टाकून दिलं। सगळे जण आता वाट पाहू राहिले की हे दूध कधी होईल। पण चंद्राचा उजीड त्यात पळे लोक वाट पाहणच होते। तेवढ्यात माझे काही मित्र देवीच्या मिरवणुकीत नाचायला जायला होते, पण मारामाऱ्या करून आले। पण हा संख्या तर बेदम मार खाऊन आला म्हणतात, तरी हसून राहिला। पण वरून म्हणे सांगजो नको कोणाले। म्हटलं टेन्शन नको घेऊ, मी कोणाला सांगत नाही। मग म्हटलं आलेस तर बा आता जराकभर थांबा, दूध पिऊन जा। ते तर काही थांबले नाही, आम्हीच बसलो दुधाची वाट पाहत। दिवसभर सोयाबीन सोंगून आले ना, आता रातच्या 12 वाजे लोक जागरण करून राहिले। पण काही असो, पोरेचं असं एकत्र येऊन बसणं, गप्पा गोष्टी करणं, मजा करणं हे फक्त गावाकडेच आहे। शहरातल्या लोकांना तर टाइमच कमी पडते। पण त्या दिवशी आमच्या कशा गप्पा गोष्टी झाल्या हे फक्त त्याच लोकांना माहित आहे, जे त्या दिवशी आपल्या लाईव्ह वर जॉईन होते। त्या दिवशी कोण कोण लाईव्ह होतं ते कमेंट मध्ये सांगा, जे नवीन असतील ते फॉलो करून घ्या। शेवटी रातच्या 12:30 वाजता दूध खाली उतरवलं, 10-15 मिनिट ते थंड होऊ दिलं। सगळेना आपापले गिलास भरले, चिअर्स केले आणि खल्लास केले। पण दूध तर लय मोठं होतं, मग काय 2-2, 3-3 गिलास पेले। उरलं ते हा म्हणे मी घरी घेऊन जातो सकाळी पिन। म्हटलं हवरे गड्या, हे पटलं आपल्याला। पण शेवटी सगळं आटपल्यावर आमचा हा राखीसाठीच झोपणार आहे। आम्ही तर चाललो बा घरी, आमचा जीव भेटे। तर चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये।